हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कशा आहात आपण? तर आपण सगळे चांगले असायलाच पाहिजे अशी अपेक्षा करते. तर तुमचा आजचा दिवस आनंदाचा सुखाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर काल होता मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर कालचा तुमचा दिवस कसा गेला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर माझ्या मुलाने कसा मदर्स डे साजरा केला ते व्हिडिओमध्ये शूट केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे समजेल. तर मुलाने मला किचनमध्ये येऊच दिलेलं नाही. मदर्स डे म्हणले का खूप खूप शुभेच्छा पण दिल्या. तर संध्याकाळी म्हणले मम्मी तुला आज किचनपासून सुट्टी आहे. मला तर खूप अभिमान वाटतो की मुलं असून सुद्धा मला एक दिवसाची का होईना किचनपासून सुट्टी मिळालेली आहे. तर बघूया इथं मुलाने कसा भात शिजवलेला आहे बघूया. मुलांना शिक्षणाची गरज आहे, त्यामुळे आता पुढचं शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी राहावंच लागतं. त्यामुळे मुलगा असो किंवा मुलगी असो दोन्हींनाही स्वयंपाक येणं खूप गरजेचं आहे. तर ह्या मुलांना चुलीवर आणि गॅसवर दोन्हीवरही स्वयंपाक येतो. तर तुम्ही बघू शकता. आणि छान स्वयंपाक बनवतात, टेस्ट. पहिल्यांदा त्याने भात शिजवून घेतलेला आहे आणि इथं बघा चिकनचं रस्सा बनवायचा चाललेला आहे. बिर्याणी भात आणि चिकन रस्सा बनवताना माझे अगदी मसाल्यापासून किंवा काही कसं करायचं हे न सांगताही त्यांच्या मनापासून त्यांनी केलेलं आहे. कोणाचीही मदत न घेता त्यांनी बनवलेलं आहे. बघूया. भाकरीच बनवताना थोडं सांगण्याची मदत केलेली आहे, असं कर तसं कर. नाहीतर पूर्ण त्यांनी कालचा स्वयंपाक त्यांनी बनवलेला आहे. चव तर एकदम अगदी छान झालेली आहे. मला 2 मुलगे असूनही त्यांचा खूप खूप अभिमान वाटतो. तुम्ही म्हणसाल की ताई तुम्हाला एक दिवस जेवण बनवलं म्हणून खूप अभिमान वाटतो. तसं नाही ताई. भविष्यात त्यांनी त्यांच्या पायावर कुणाचीही मदत न करता कुठंही कधीही काही अडचण आली असल्यास त्यांना उपाशी राहण्याची वेळ येणार नाही याचा मला अभिमान वाटतो. आणि प्रत्येक मुलींना स्वयंपाक हा आलाच पाहिजे असं मला वाटतं. आता उन्हाळा सुट्टी असल्यामुळे शाळा वगैरे नसल्यामुळे चाललंय स्वयंपाकाचं ट्रेनिंग द्यायचं चाललेलं आहे. तुम्हाला कसं वाटतं तेही मला सांगा कमेंटमध्ये. बायकांना लाजवेल असाही त्यांनी भाकरी केलेल्या आहेत. तर पुढं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे समजेलच. मागच्या व्हिडिओला खूप खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जरूर एक लाईक करा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि काही चुकलं असेल तरीही मुलांना समजावून सांगा कमेंटमध्ये. इथं भात शिजवून घेऊन दुसऱ्या पातेल्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि लाल होईपर्यंत तो परतलेला आहे. त्यातच आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, खोबरे याचा मसाला टाकलेला आहे आणि बिर्याणी मसाला टाकलेला आहे. बघूया. त्यात चिकन शिजवून घेऊन टाकलेलं आहे ते पण बघूया कसं केलं आहे ते पण पाहूया. तुम्हीही ही रेसिपी करून एकदा पहा. काही चुकलं असलं तर समजून घ्या अशी अपेक्षा करते. पाणी पातळ कर. उचल भाकरी उचल, त्याच्या खाली टाक पीठ.
आहे ना ग लय आता करणं बाज 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 झाली गोल आल्या बस हळद टाक चिटकव आणि ह्याच्यात घ्यायचं आता लगे उलटं नव्हतं थांब हां बाजा आबा चांगलं येते ते भाकरी तुला उजव्या हाताने घे राहू दे तेवढीच राहू दे काय नाही होतं तू भाकरी काय करता झालं बोलताना आपण सगळीकडे फिरू बघ 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 तर इथं बघा आमच्या पूर्ण कुटुंबाच्या भाकरी बनवलेल्या आहेत कशा वाटतात बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर व्हिडिओचा इथंच करते शेवट तोपर्यंत आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद उद्या भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये